ओम नमो आदेश अलख निरंजन सर्व नाथ भक्तांचे या व्हिडिओमध्ये स्वागत आहे। आज आपण बीड जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात असलेल्या येवलवाडी या ठिकाणी श्री जालिंदरनाथ महाराज यांच्या मूळ समाधी मंदिराला भेट देणार आहोत। तसेच आपण या व्हिडिओमध्ये आज जालिंदरनाथ महाराजांच्या समाधी मंदिराचे दर्शन घेणार आहे। तसेच त्यांची जन्मकथा देखील जाणून घेणार आहे। तर चला तर मग आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूयात। मित्रांनो, आपण आपल्या संभव क्रिएशन या चॅनलवरती नवनाथांच्या जन्मकथा व समाधी मंदिरे पाहण्याची सिरीज सुरू केली आहे आणि आपण यामध्ये पहिला व्हिडिओ श्री मच्छिंद्रनाथ महाराजांचा व त्यांची जन्मकथा या ठिकाणी टाकला होता आणि दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण गहिनीनाथ समाधी मंदिर या ठिकाणी गेलो होतो आणि त्या ठिकाणी देखील गहिनीनाथ महाराजांची जन्मकथा जाणून घेतली होती। तर आता आज आपण आलेलो आहे श्री जालिंदरनाथ महाराज समाधी मंदिर या ठिकाणी। तर मित्रांनो, आता आपण जालिंदरनाथ महाराजांची जन्मकथा थोडक्यात जाणून घेणार आहे। तर कथेप्रमाणे हस्तिनापूर राज्याचे राजे बृहद्रवा यांनी आपत्य प्राप्तीसाठी अत्यंत पवित्र अशा सोमयागाचे आयोजन केले होते। या यागासाठी आसपासच्या राज्यातील राजे महाराजे त्याबरोबरच ऋषीमुनी आणि पंडित देखील उपस्थित होते आणि त्यानंतर सर्व ऋषीमुनींनी यज्ञामध्ये विविध प्रकारच्या आहुती अर्पण केल्या आणि ज्यावेळी यज्ञ पूर्णत्वास गेला त्यावेळी यज्ञामध्ये पूर्ण आहुती अर्पण करण्यात आली आणि त्यावेळी त्या आगीच्या ज्वाळांमधून अत्यंत तेजस्वी असा बालक प्रकट झाला आणि तो बालक अग्नीमधून प्रकट झाला। यामुळे ऋषीमुनींनी त्या बालकाचे नाव जालिंदर असे ठेवले आणि त्या बालकाला राजा बृहद्रवा यांच्याकडे सुपूर्त करण्यात आले। बृहद्रवा राजांनी देखील जालिंदर महाराजांचा सांभाळ केला आणि जालिंदरनाथ महाराज जसे जसे मोठे होत होते तसं त्यांना वैराग्याची ओढ लागत होती आणि त्यांनी आपल्या राज्यातील राजवाड्यातील सर्व सुखसोयींचा त्याग केला आणि ते त्या ठिकाणाहून पळून गेले। त्यानंतर जालिंदरनाथ महाराज बद्रिका आश्रम या ठिकाणी गेले आणि त्या ठिकाणी त्यांनी तपस्या केली आणि त्यांना दत्तप्रभूंनी प्रसन्न होऊन अनुग्रह दिला आणि नाथपंथाची दीक्षा दिली। त्यानंतर जालिंदरनाथ महाराज नाथपंथाच्या प्रसारासाठी पृथ्वीतलावरती भ्रमण करू लागले आणि ज्यावेळी त्यांचे कार्य पूर्ण झाले त्यावेळी त्यांनी बीड जिल्ह्यामध्ये असणाऱ्या शिरूर तालुक्यातील येवलवाडी या ठिकाणी आपली संजीवनी समाधी घेतली। तर मित्रांनो, आता आपण व्हिडिओमध्ये जे दृश्य पाहत आहात ही जालिंदरनाथ महाराजांच्या समाधी मंदिराकडे जातानाची दृश्य आहेत। आता आपण या ठिकाणी जवळपास मंदिराच्या प्रवेशद्वाराकडे पोहोचत आलो आहे। मित्रांनो, आपण व्हिडिओमध्ये पाहू शकता की या ठिकाणी जालिंदरनाथ महाराजांचे दर्शन घेण्यासाठी जालिंदरनाथ महाराजांच्या भक्तगणांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे आणि या ठिकाणी मंदिराच्या वरती आपल्याला शिव शिव चैतन्य जालिंदरनाथाय नमः असं लिहिलेलं पाहण्यास मिळतं। मित्रांनो, मंदिर परिसरामध्ये आपल्याला अतिशय हिरवळ आणि प्रसन्न वातावरण या ठिकाणी पाहण्यास मिळते आणि या ठिकाणी जे भाविक भक्त येतात या ठिकाणी भाविक भक्त कापूर, धूर, धूप किंवा अगरबत्ती असं जाळून या ठिकाणी अतिशय सुंदर असं यज्ञ केल्यागत धूर या ठिकाणी निर्माण करतात, ज्यामुळे या ठिकाणचं वातावरण अतिशय प्रसन्न वाटतं आणि या ठिकाणी जालिंदरनाथ महाराजांचं दर्शन घेण्यासाठी दर्शन रांग होती। यामुळे मी रांगेमध्ये थांबून जालिंदरनाथ महाराजांचे मनोभावे दर्शन घेतले। मित्रांनो, आपण देखील माझ्या या व्हिडिओच्या माध्यमातून जालिंदरनाथ महाराजांचे अतिशय सुंदररित्या दर्शन घेऊ शकता। आपण व्हिडिओमध्ये पाहू शकता की अतिशय सुंदररित्या या ठिकाणी आपल्याला दर्शन होत आहे आणि या ठिकाणी दर्शन घेतल्यानंतर आपले मन प्रसन्न होते। आपण देखील व्हिडिओच्या माध्यमातून जालिंदरनाथ महाराजांचे मनोमावे दर्शन घ्या। तर मित्रांनो, या ठिकाणी दर्शन घेतल्यानंतर मी जरा पुढे आलो आणि या ठिकाणी पुढे आल्यावरती
आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकता की जे या ठिकाणी भक्तजन येतात ते सर्व या ठिकाणी मंदिर परिसरामध्ये नवनाथ भक्तिसार या अतिशय पवित्र ग्रंथाचे पारायण मोठ्या संख्येने या ठिकाणी करत असतात. यानंतर या ठिकाणी असलेल्या शिवलिंगाचे दर्शन घेतल्यानंतर समोरच आपल्याला जालिंदरनाथ महाराजांचे गुरु म्हणजेच दत्तप्रभूंचे देखील छोटेसे मंदिर पाहण्यास मिळते. मंदिराची प्रदक्षिणा पूर्ण करत आपण पुढे आलेलो आहे आणि मित्रांनो, आपण व्हिडिओमध्ये पाहू शकता की या ठिकाणी लहान लहान मुले देखील नवनाथ भक्तिसार या ग्रंथाचे पारायण करीत आहेत. यानंतर या ठिकाणी असलेल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात दर्शन घेऊन आता मी मंदिराची प्रदक्षिणा पूर्ण करत पुढं आलेलो आहे. मित्रांनो, आपण देखील या अतिशय सुंदर अशा जालिंदरनाथ महाराजांच्या समाधी मंदिराला नक्कीच भेट द्या. तर मित्रांनो, यानंतर दर्शन घेऊन बाहेर आल्यानंतर आपण मंदिर परिसरात पोचलेलो आहे आणि मित्रांनो, आपण पाहू शकता की मंदिर परिसरामध्ये जे भक्त आहेत ते महाप्रसाद बनवून महाप्रसादाचा आनंद घेताना आपल्याला दिसत आहेत. तर मित्रांनो, या पुढील जो व्हिडिओ आहे या व्हिडिओमध्ये आपण जालिंदरनाथ महाराजांच्या हातून कशा पद्धतीने कानिफनाथ महाराजांचा जन्म झाला हे पाहणार आहे. तर चला तर मग आपण भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा. आपल्या संभव क्रिएशन चॅनलला जर आपण अजून सबस्क्राईब केले नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याबरोबरच हा व्हिडिओ आपल्या इतर मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका.